एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज होळी आहे। होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर होळीनिमित्त माझं आज पुरणपोळी आहे, तर मी ते तुम्हाला पुढे शेअर केलेलंच आहे। तर त्याआधी मी ते बघा आता सकाळची सगळे दरवाजे वगैरे सगळं पुसून वगैरे घेतली, रांगोळी वगैरे छान अशी काढून घेतली। आणि सण असेल ना तर असं स्वच्छता असेल घरामध्ये तर खूप छान प्रसन्न असं वाटतं, निगेटिव्हिटी जाते। तर सगळं देव पूजा वगैरे केली, उंबरठा पूजन वगैरे केलं। तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आता बघा इथे रांगोळी काढली आहे। तर देव वगैरे सगळे पूजन झाले, तर इथे कासवाची पण पूजा केलेली आहे। उंबरठा वगैरे पूजन करून झालेलं माझं, रांगोळी वगैरे काढून। तर इथे आता डाळ घालते, पुरणपोळी करणार आहे। तर मी व्हॉइस नाही माझा देत, डायरेक्टली म्युझिक टाकते। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर आता डाळ शिजले, पुरण वाटून घेते। तर ते बघा पुरण, तर ते वाटून घेते, भेटू नंतर। तर इथे आमटी झाली आहे आणि आता पुरण पण झालेलं आहे माझं वाटून। तर आता पोळ्या करून घेते। तर तवा वगैरे ठेवते आणि पोळ्या करताना असा पेपर ठेवायचा खाली, म्हणजे जे सगळं पीठ असतं ते पेपरवरच सांडतं आणि जास्त किचनोटा खराब होत नाही। आता मी रेडी झाले, माझ्या डोळ्याला बघा लाल लाल झालंय, काय झालंय काय माहिती। आता खाली जाते होळी पूजायला, व्हिडिओ कंटिन्यू करा। ताट केले तर चालेल। शिमग्याचा सण सगळे पोराटोरा म्हातारे कोतारे मिळून साजरा करतात। त्यांचे तू नेहमी सांभाळ कर आणि जी काही इडापिडा वाकडा नाकडा असत ती दूर कर रे महाराजा। कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असत तर त्या बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे रे महाराजा। पोर होत नसल तर त्यात पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वांना यश दे, पोराटोरात शिक्षणात यश दे, कोणाचं लग्न जुळत नसत तर त्याची कृपेने जमा दे रे महाराजा। हे देवा महाराजा, आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडला हा त्यांचं तू नायनाट करून दे रे महाराजा। हे देवा महाराजा, आणि जो काय आजकाल पोराटोरांनी व अत्याचार होतात, जे करतात त्याचे नायनाट कर रे महाराजा। होळी रे होळी, पुरणाची पोळी। या साईडनी हो नाण्याची इकडे बघा, या साईड पाहिला। आलं तू
तर त्यानंतर घरी आलो आणि जेवण केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा.